कालपासून मी मराठवाड्यात जो काही फिरतोय तो काही जाहीर सभा घ्यायला फिरत नाही। मी मुंबईतच जाहीर केलं होतं की मोठ्या सभा मी घेणार नाही, पण शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलणार। मला नाही वाटत आतापर्यंत कधी शेतकऱ्यांचं कोणी ऐकून घेतलं असेल, कारण सभा म्हटल्यानंतर मोठी सभा लागते, प्रचंड मोठं व्यासपीठ, त्याच्यानंतर सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या, आणि एकतर्फी बोलणं होतं। जसं मन की बात एकतर्फी होते, मी आज तुमची बात जन की बात ऐकायला आलेलो आहे, कारण पॅकेज तर जाहीर झालं। दोन्ही गोष्टी आपण मानल्या पाहिजेत। एक तर आतापर्यंत गेल्या अनेक वर्षामध्ये एवढी मोठी भीषण आपत्ती मराठवाड्यावरती आलेली नव्हती, आणि त्याच्यानंतर मी पण येऊन गेलो, इतरही काही राजकीय नेते येऊन गेले, फोटो काढून गेले, आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं 31,800 कोटीचं भलं मोठं पॅकेज। आणि ते घोषणा करताना ते म्हणाले की आतापर्यंतचं म्हणजे इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज आहे। ठीक आहे, चांगली गोष्ट, बरं वाटलं आम्हाला। दरवेळेला काही आदळ आपण केलीच पाहिजे याच्यातला काही भाग नाही। कोणी का असे ना, माझ्या शेतकऱ्याला मदत करत असेल, त्याच्या पाठीशी उभं राहत असेल, तर त्याच्या पाठी उभं राहण्याचं कर्तव्य हे आपल्याला बजावलं पाहिजे, म्हणून त्याचं आम्ही स्वागत केलं। अर्थात हे पॅकेज सुद्धा तुटपुंज होतं। त्याचं कारण त्यांनी जे काही घोषणा केली होती की हेक्टरी 17,500 वगैरे वगैरे, आपल्या शेतकऱ्यांची मागणी आहे हेक्टरी 50,000 रुपयाची, बरोबर आहे ना? मी जे बोलतोय ते हो की नाही तुम्ही सांगा, कारण पहा पंजाब सरकारने दिलं आणि सांगलं पंजाबपेक्षाही मोठं पॅकेज। कारण तिथलं पॅकेज आणि इथलं पॅकेज काय तुलना कशी करायची हे आपण कसं ठरवायचं हाही एक प्रश्न आहे। पण त्यांनी जे पॅकेज जाहीर केलं त्याच्यामध्ये मी म्हटलं 50,000 रुपये हेक्टरी ही का माझी मागणी नव्हती। मी जेव्हा आपत्ती आली, अतिवृष्टी झाली, त्याच्या तिसऱ्या का चौथ्या दिवशी आलो होतो, आणि जो काही मी एक धावती भेट सगळ्यांची घेतली तेव्हा शेतकऱ्यांनाच विचारलं, कारण जेव्हा मी शेतामध्ये गेलो त्यावेळेला शेतकरी आजही चिखल आहे, पण तेव्हा तर ढोपरभर कमरभर पाणी आणि चिखल होता, त्या चिखलात उभं राहून शेतकरी माझं त्याचं सडलेलं पीक आणि सगळं वाया गेलेलं पीक हे दाखवत होता। आणि मग त्यांच्याशीच बोललो मी, आणि शेतकऱ्यांनी मला सांगितलं की किमान 50,000 रुपये हेक्टरी हे मिळाले पाहिजे। आणि साहजिकच आहे की पीक गेल्यानंतर कर्ज कसं फेडायचं। आता तुम्ही जो काही उल्लेख केला मी केलं, 2 लाख रुपयेपर्यंत पीक कर्ज मी त्यातनं तुम्हाला मुक्त केलं होतं। याचं कारण मी माझं ते कर्तव्य मानलं, उपकार नाही मानले। माझ्या ध्यानीमानी कधी नव्हतं मी मुख्यमंत्री होईल, आणि तुमच्या केवळ फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादाने अनपेक्षित मला त्या खुर्चीवरती बसवावं लागलं, आणि मी माझं कर्तव्य बजावलं। कोणती समिती तुमच्याकडे काय पाहणी करायला आली होती का? हा, मी काय अभ्यास केला? पण मी एक माझं काय कर्तव्य म्हणण्यापेक्षा तुमच्या आशीर्वादाचं पान तर मी कधी फेडूच शकत नाही, पण तुम्ही जे काही नेहमी माझ्या सोबत राहता म्हणून एक आपलं ऋणानुबंध म्हणा, नातं म्हणा, ते जपण्याचा प्रयत्न केला। आज सुद्धा मी मुख्यमंत्री नाहीये, पण आताही मला असं वाटतं की जरी हातात सत्ता नसली काही नसली, हे आत्ताचं सरकार जे आहे डबल इंजिन सरकार नुसतं धूर सोडतंय, प्रत्यक्षात काहीच होत नाहीये, प्रत्यक्षात काहीच होत नाही। महाराष्ट्र पुढे जाईल असं वाटतंय, पण मधल्या काळामध्ये काही बातम्या सगळीकडे पसरतात, येतात। असं काही नाही की शहरामध्येच बातम्या येतात, ग्रामीण वगैरे येत नाही। आता एवढं मीडिया वगैरे आलेलं आहे की अगदी कानाकोपऱ्यात बातमी जाते। महाराष्ट्र प्रगतीच्या बाबतीत म्हणाल म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यांचा नंबर जो करोनाच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा, माझा नाही, आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांचा नंबर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे 1 नंबर होता। आता त्याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा नंबर पहिला आहे, तो खालून पहिला 10वा नंबर आहे। आणि मग नंबर 1 कशात आहे आपल्या महाराष्ट्र? कल्पना आहे तुम्हाला? भ्रष्टाचारामध्ये नंबर 1। काय प्रगती आहे, रोज भ्रष्टाचाराच्या बातम्या येतात, रोज। पैसे नाहीये त्याच्यातला भाग नाहीये, पैसे आहेत पण त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरसाठी आहेत, आणि मंत्र्यांच्या सगळ्या सोयऱ्यांसाठी, मुलाबाळांसाठी, आणि त्यांच्या सगळ्या आप्तेष्टांसाठी आहेत। खोऱ्याने पैसा ओढताय दरवेळेला। आता अंबादास विरोधी पक्ष नेते होते, त्यांनी तर पुराव्यानिशी सरकारची चालपट काढली होती अधिवेशनामध्ये। आपल्या दुसऱ्या म्हणजे अनिल परब आहेत, त्यांनी सुद्धा पुराव्यानिशी
वाढूचा कसा सगळा गैरव्यवहार चाललेला आहे, मंत्र्यांचे कसे बार आहेत, हे सगळं काढलं. पण आपले मुख्यमंत्री म्हणजे सध्या भाजपचं काय झालेलं आहे की भ्रष्टाचारांना पक्षात घ्यायचं. जे निष्ठावंत जे भाजपवाले आहेत त्यांच्या नशिबी आता हे बाहेरून येणारे जे उपरे आहेत त्यांच्या सतरंज्या उचलायचं काम करायचं. आणि मुख्यमंत्र्यांचं काम काय की बाहेरून येऊन आपल्या पक्षात आल्यानंतर जे भ्रष्टाचार करतील त्यांच्यावरती पांघरूण घालायचं. खाली सतरंज्या घालायला कार्यकर्ते तयार, वरती पांघरूण घालायला मुख्यमंत्री तयार. मग शेतकऱ्यांनी काय करायचं? मी आता परत काय होतंय की सारखं तेच ऐकून बसण्यात मला पण काय रस नाहीये. पण निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री जे बोलले होते की त्यांचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू बोलले होते ना. साधारणतः 2014 साली आपले पंतप्रधान बोलले होते की ते पंतप्रधान झाल्यानंतर शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल बोलले होते ना. मग एकाचं तरी उत्पन्न दुप्पट झाले का? आणि खर्च किती झाला? खर्च दुप्पट झाला. उत्पन्न आता तर काय? पीक विमा योजना, किती जणांना पीक विम्याचे पैसे मिळाले? अरे काही जणांना मिळालेत. देऊ पुरावा तुम्हाला? पुरावा देऊ काय? हे बघा, हे बघा पुरावा देतो तुम्हाला. त्याचं सगळं इकडे कॉपीज घेऊन आलेले आहे. विम्याचे पैसे मिळाले नाहीत असं म्हणणाऱ्याने मी पुरावा देतो. या व्यक्तीला 6 रुपये मिळालेले आहेत. 6 रुपयाचा विमा. उत्पादन खर्च किती? त्याच्यानंतर विम्याचे अर्ज भरायचे पैसे किती? पिकाचा साधारणतः तुम्हाला किती हमी भाव मिळाला पाहिजे होता आणि प्रत्यक्ष विम्याचे पैसे मिळतात किती? विमा मिळण्याचे ट्रिगरच जर का काढून टाकले तर नुकसान भरपाईचे पैसे मिळणार कसे? आता जे काय मुख्यमंत्री फिरतायत, मी मगाशी माझ्या शेतकऱ्यांच्या बैठकीत तेच सांगितलं की मुख्यमंत्री जे बोलले होते, मी मुख्यमंत्री असताना आपत्ती आली होती आणि तेव्हाही अतिवृष्टी काही ठिकाणी झाली, सतत धार पडत होती आणि तेव्हा देवेंद्र फडणवीस तत्कालीन विरोधी पक्षनेते जोरजोरात सांगत होते ओला दुष्काळ जाहीर केलाच पाहिजे बोलले होते ना. आणि मुख्यमंत्री झाल्यावर काय म्हणतात? ओला दुष्काळी संज्ञाच नाहीये. निवडणुकीच्या आधी म्हणाले होते आमचं सरकार आलं तर सातबारा कोरा करू. आता म्हणतात योग्य वेळी आम्ही कर्जमाफी देऊ. आणि त्याच्यासाठी मी आज त्यांना आव्हान देतोय की तुम्ही जे बोललात अशी एक तरी गोष्ट दाखवा की जी बोललात आणि तुम्ही केली, तुम्हाला 1000 रुपये बक्षीस. 1000 रुपये बक्षीस. भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही कडक कारवाई करू. जे भ्रष्टाचार जितका मोठा तेवढा त्याचा मान मोठा. आता सुद्धा काल परवाकडे अंबरनाथ तुम्ही ते ट्विट केलेले आहे. मला काय कोणाच्या मुलाबाळांच्या मागे लागायचं नाही. माझी ती नीती नाही, माझी वृत्ती नाही, माझ्यावर ते संस्कार नाही. पण मुख्यमंत्री काय करतायत? एक एक प्रकरणं ही येतात कशी बाहेर? कोण सोडते बाहेर? आधी मिंडे गटाच्या मंत्र्यांची प्रकरणं आली, आता अजित पवारांच्या मुलाचं प्रकरण आलं. मग सगळे विचारतात चॅनेलवाले तुमची प्रतिक्रिया काय? काय होणार? काही होणार नाही. कारण आताची परिस्थिती अशी आहे. अमित शहा जे येऊन गेले त्यांनी काय सांगितलं की आता 29 साली कुबड्यांशिवाय भाजपा सत्तेत आला पाहिजे. मग आता तर कुबड्या पाहिजेत. मग कुबडी आता फेकण्याची ताकद हिंमत देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे का? नाही. आता कुबडीला बदनाम करतील आणि 29 साली फेकून देतील. काय होणार नाही. क्लीन चिट देतील, शेतकरी बसेल बोलत, ते बसतील पैसे कमवून, जमीन कमवून. तुम्ही काय करणार? तुमच्याकडे कोणाचं लक्ष आहे? हे जे दगाबाज म्हणतोय ती दगाबाजी हीच आहे. निवडणुकीच्या आधी तुम्हाला सगळे कोपऱ्याला गुळ लावून ठेवले. आता इकडे माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना त्यावेळेला बोललात की नाही तुम्ही? 1,500 रुपये मिळत आहेत. आता सुद्धा मिळत आहेत. पण त्यावेळेला सरसकट मिळत होते. सांगतो ना, त्यावेळेला सरसकट घरातील सगळ्या महिलांना देत होतात. मग तुम्ही काय म्हणाले की अरे बरं आहे रे बाबा, आपल्याला काही का असे ना 1,500 रुपये सगळ्यांना मिळत आहे, हे आहे ते सरकार बरं आहे, यालाच पुन्हा निवडून देऊ. दिलं, बसलं डोक्यावर. आता त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार, महिलांच्या नावाने अनेक बापे सुद्धा त्याच्यात घुसवले आणि त्याच्यात सुद्धा पैसे घोटाळा करून ठेवले. आणि आता आणखीन घराघरात भांडणं लावत आहेत. घराघरात भांडणं म्हणजे पहिलं जसं घरातील सर्व महिलांना 1,500 रुपये मिळणार होते, त्याऐवजी आता घरातील कुटुंबातील 2च महिलांना हे 1,500 रुपये मिळतील. आता त्या 2 महिला कोण ते कुटुंब प्रमुखांनी ठरवायचे. म्हणजे घरात वाईट कोण होणार? मग आता सांगा मला, आई आणि 2-3 मुली असतील,
आता त्याच्यात आवडती नावडती कसं करणार? सासू आणि 2-3 सुना असतील, आवडती नावडती कशी करणार? म्हणजे झालं ना, भांडण लावून ठेवलं घरामध्ये. मग कशाला या योजना करतात? आणि अजित पवार सुद्धा म्हणाले होते, माझ्याकडे तोही व्हिडिओ मी मगाशी त्याचा आवाज ऐकला, की नाही तुमचा 7 कोरा केला तर पवारांचं नाव लावणार नाही. बरोबर आहे ना? मग आता कोणाचं नाव लावतात? मग आता सांगते की जरा असे प्रसंग येत असतात, कठीण काळ असतो, ठीक आहे मानतो मी, पैसे नाहीये. मग बिहारच्या निवडणुकीत पंतप्रधानांनी कोणाच्या मागणीवरनं तिथल्या सर्व महिलांच्या खात्यात 10,000 रुपये टाकले. आमच्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक असती तर पंतप्रधानांनी दिले नसते पैसे. गुजरातमध्ये, माझं गुजरात असेल, बिहार असेल, कोणाही बद्दल पोटदुखी नाहीये, पण निवडणुका म्हटल्यानंतर जे पंतप्रधान स्वतःहून कोणी न मागता तिथल्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करतात. मग पंतप्रधान राज्याचे आहेत का पंतप्रधान देशाचे आहेत? जर पंतप्रधान देशाचे आहेत तर काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत माझ्या प्रत्येक माता भगिनीच्या खात्यामध्ये 10,000 रुपये पंतप्रधानांनी का टाकू नये? आहे उत्तर कोणाकडे? आणि मग पैसे नाहीत त्याला सुद्धा मी उत्तर दिलेलं आहे, मी मार्ग काढून दिलाय. मी काय उगाच नुसतं आदळापट करून नाही जात. पैसे नसतील तर PM केअर फंडातनं टाका ना पैसे त्याच्यामध्ये. कोरोनाच्या वेळेला तुम्ही जे म्हणता कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरेंनी आम्हाला असं जपलं तसं जपलं, अरे त्यावेळेला मी तुम्हाला म्हणजे गोरगरिबांसाठी भरलेली शिवभोजन थाळी दिली होती, चालू आहे का अजून? अनेक ठिकाणी मला त्याची सुद्धा निवेदन येत आहे की ज्यांनी केंद्र उघडली होती त्यांना पण पैसे बंद केलेले. आनंदाचा सीधा चालू आहे, बंद. म्हणजे एका बाजूला आपण पंतप्रधानांच्या भाषणात ऐकतो 80 कोटी लोकांना, देशातल्या 80 कोटी लोकांना फुकट राशन देत आहेत. मग ही सगळी लोक येतात ती काय 80 कोटीमध्ये येतात की नाही? जो शेतकरी धान्य पिकवतोय, अन्न पिकवतोय, त्याला तुम्ही आज, मी ते सुद्धा काल बघितलं, सडलेले किडलेले तांदूळ, गहू आणि हायब्रिड देतात. हे त्या जो मातीतलं सोनं पिकवतो त्याला तुम्ही कचरा देता. ही दगाबाजी. विम्याचे पैसे नाहीयेत, हेक्टरी जे काही जाहीर केलं होतं ते नाहीये. बरं, ज्याची जमीन खरडून गेली त्याला 3.5 लाख रुपये हेक्टरी देणार होते, केले ना घोषणा? किती मिळाले? 3.5 रुपये तरी मिळाले. खरडून जमीन गेले त्याच्यासाठी माती कुठून, कोण देणार आहे माती? कोण माती देणार आहे? मिळते माती? मग हे तुम्हाला जरा कळते की नाही का? कोपऱ्याला गुळ लावला, आता पुन्हा निवडणुका येत आहे. खरं म्हणजे या वॉर्डातले जे आमदार निवडून आले ते सहकार मंत्री आहेत ना? खरं मी जे काम करतो ते त्यांनी केलं पाहिजे, तुमच्याशी बोललं पाहिजे की अरे मी मंत्री आहे, तहसीलदार पंचनामे करत नाही, तहसीलदाराला बोलून त्याचा ताण उठवायला पाहिजे. ज्याला पंचनामा केलेला असेल त्याच्याकडे पैसे का गेले नाहीत? हे सहकार मंत्री आहेत ना, का नाही विचारत? का विचारत नाही? म्हणजे पंचनामे झालेले नाही, पंचनामे झाले त्यांना पैसे मिळाले नाहीये. कोण कोणासाठी कारभार करते? कोणाचं सरकार आहे? आणि म्हणून जे आम्ही आता आपण म्हणतोय की यांनी मतं चोरी केलेली आहे. आपण त्यांचं रोज भांडं फोडतोय, राहुल गांधी पण फोडतायत, आपणही फोडतोय. गेल्या आठवड्यात आदित्यने तर नावानिशी सगळं सांगितलं. म्हणजे एकेका ठिकाणी 30-30, 40-40 मतदार नोंदणी केले आणि प्रत्यक्ष पत्ता पाहिला तर तिकडे काहीच नाहीये. एका घरामध्ये 30 जण. तिकडे गेल्यानंतर ते घर कोणाचं, ते एक महिलाचा होती, ती बोलली आम्ही भाड्याने राहतोय, हे कोण आहे ते आम्हाला माहितीच नाहीये. कसं चालणार असं? म्हणजे पक्ष चोरतायत, सगळं चोरतायत, मतं चोरतायत. बरं, मतं चोरून राज्य करतायत तर न्याय तरी द्या ना. न्याय पण देत नाही. जर तुम्हाला न्याय मिळाला असता तर मी कशाला फिरलो असतो? आज जे मी काम करतोय ठीक आहे, माझ्यावरती टीका करा, मुख्यमंत्र्यांना सांगतोय की जरूर टीका करा, मला त्याचं काही होणार नाहीये, कारण तुमच्या टीकेपेक्षा मला यांचे आशीर्वाद आहेत ते माझे, ते मोठे आहेत, ते माझे कवच आहे. मी ज्या वेळेला एखादा शब्द देतो तेव्हा मी मागे फिरत नाही. मी आज तुम्हाला जे सांगितले की जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत सरकारला मी सोडणार नाही. पण हे आम्ही करतो. सगळे माझे सोबत माझे शिवसैनिक तुमच्यामध्ये सुद्धा बसलेले आहेत. मी शिवसैनिक म्हणतोय, नेते नंतर, नेते तर आहेतच, पण मुळात हे सगळे खैरे साहेब, अंबादास, सगळेच रोहिदास वगैरे हे आपले शिवसैनिक आहेत, शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक. आम्ही लढू, तुमच्यासाठी लढू. तुम्ही साथ देणार की नाही? तुम्ही सोबत राहणार की नाही? नाहीतर आम्ही हवेमध्ये तलवार फिरवणार. कोणी विचारलं कोणासाठी फिरतोय, हे काय मागे बघतो तर कोणीच नाही. तसं नाही चालणार. ही जीवन मरणाची लढाई आहे. अन्नदाता आज संकटात आहे आणि घरातल्या अन्नदात्याला तसाच सोडून मुख्यमंत्री बिहारमध्ये प्रचाराला जात आहेत. पटते तुम्हाला?
बिहारमध्ये ही परिस्थिती का नाही सांगत की माझ्या राज्यामध्ये आपत्ती आले, मी एक घोषणा करून त्यांना फुकट कोपऱ्याला गुळ लावून आलोय आणि इथे सुद्धा गुळ लावायचंय म्हणून आम्हाला मत द्या, असं बिहारमध्ये का नाही सांगत? इथे वाटेल ते झालं तरी चालेल आणि तुम्ही हे दुनियादारी करत फिरणार. आज मी तुम्हाला सांगतोय, तुमच्यासाठी आम्ही संपूर्ण पराकाष्ठा करू, विधिमंडळामध्ये सुद्धा आवाज उठवू, सगळं करू. एक मोर्चा काढून झालाय, तहसीलदाराच्या इकडे मोर्चाने जायचंय, विमा कंपन्यांवरती मोर्चाने, ते सगळं करू. पण तुम्ही एक निश्चय आता केला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी जेव्हा निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की त्यांचं सरकार आलं तर तुमचा 7/12 कोरा करू, आता विचारलं तर सांगतायत की आम्ही योग्य वेळेला 7/12 कोरा करू. आता त्यांनी मुहूर्त कुठला काढलाय? जून. चालतोय तुम्हाला? मला काय हरकत नाही. 30 जून चालतोय तुम्हाला? आता मतं मागायला येतील, पण आता सरकार मंत्री आणि सगळे त्यांचे चेले चपाटे मतं मागायला येतील निवडणुका लागल्यावरती. आणि कर्जमाफी अरे जून मध्ये करणार आहे, मग तुम्ही काय म्हणणार? जून मध्ये होणार आहे कर्जमाफी, मग आता मतं द्या. त्याला सांगायचं जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला मत देत नाही. आहे एवढी हिंमत? एवढी ताकद आहे? कारण मोदीजींनी जसं नोटबंदी केली होती, या नोटबंदीचा फटका माझ्या माता भगिनींनी जास्त बसलाय. कारण त्यांनी घरादारासाठी अगदी ऐन वेळेला काही पैसे लागतात म्हणून पैसे लपवून ठेवले होते, बरोबर ना? डाळीच्या डब्यामध्ये असेल, कुठे इकडे तिकडे डबे, तेही तुम्हाला तिकडे भरायला लावले, बरोबर आहे? शेतकऱ्याला सुद्धा रांगेत उभं राहून त्याचे पैसे भरायला लावले. मग त्यांनी जशी नोटबंदी केली तशी तुम्ही मतबंदी करू शकता की नाही करू शकत? मग मतबंदी करणार की नाही करणार? जोपर्यंत त्यांना तुम्ही गुडघे टेकायला लावत नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही. आंदोलनं होत राहतील, पण आंदोलनं केल्यानंतर काय होईल? अरे आज मोर्चा होऊन गेला रे, उद्याचं उद्या बघू. नाही, त्यांना आता गावामध्ये येतात शेडी सांगा, आलास चहा बी पी, गुळ पाणी घे आणि गपगुमान जा, तुला मत काय मिळणार नाही. बाकीचा लढा कसा उभारायचा ते आम्ही उभारू. आणि ही सगळी ज्या काही व्यथा आहेत ह्या चॅनलच्या माध्यमातून आता जगासमोर गेलेल्या आहेत, देशासमोर गेलेल्या आहेत. म्हणून मी तुम्हाला बोलतं करायला आलो. कारण मी नुसतं बोलणं, आम्ही कोणी बोलणं, लोक काय ते काय म्हणतात, हे बोलणार कारण हे विरोधात आहे. पण प्रत्यक्ष माझा शेतकरी काय बोलतोय, माता भगिनी काय बोलतोय हे दाखवण्यासाठी म्हणून मी आलो. तुम्ही काळजी करू नका, फक्त निश्चय खंबीर राहा. संकट येतात, संकट जातात, तसे सरकार आलेले आहे, सरकार पण जाईल, सरकार घालवावंच लागेल. कारण महाराष्ट्र हा कधी दगाबाजांचा होऊ शकत नाही. महाराष्ट्र हा निष्ठावंतांचा आहे आणि इथलं सरकार सुद्धा निष्ठावंतांचंच असलं पाहिजे. दबंदी करून गुडघ्यावरती आणावंच लागेल. मी आणि पूर्ण शिवसेना मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही सुद्धा आता जसे जमलेला आहात तसेच एका निश्चयाने आणि हिमतीने सोबत राहिला तर आणि तरच आपल्या मागण्या आपण मान्य करून घेऊ शकू. आणि मला खात्री आहे की शेतकरी जेव्हा एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा तो केल्याशिवाय राहत नाही. सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद.